तमाम सकल मराठा समाजाची इतकी अपेक्षा होती की या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण जे आम्हाला टिकाऊ द्यायचं आहे त्याविषयी विस्तृत आणि बारकाव्यानं आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून चर्चा होणं अपेक्षित होतं. कारण यापूर्वी 2 वेळा विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये मराठा आरक्षण मंजूर झालं. अगदी 5-5 मिनिटांमध्ये सगळ्यांनी हात वर करून सर्व पक्षांनी एकमतानं आरक्षण मंजूर केलं. पण दोन्ही वेळेला आरक्षण आमचं न्यायालयानं फेटाळलेलं आहे. मग या ठिकाणी आता तिसऱ्या वेळेला जेव्हा चर्चा जर व्हायची असेल तर या अधिवेशनामध्ये पुरेसा वेळ शेतकरी आणि मराठा शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे जो काय पूर परिस्थितीचा प्रश्न असेल आणि त्याचबरोबर मराठा आरक्षण या विषयावरच चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा होती. परंतु सध्या चाललेली जी चर्चा पाहता अगदी त्या ठिकाणी कुठलाही कायद्याची चर्चा नाही. जो तो आपल्या पक्षाला किंवा आपल्याला भलावण करणारं मराठ्यांना आरक्षण देण्यास आमची काही हरकत नाही, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे असं बोलून फक्त वेळ घालवायला लागलेले आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. त्यामुळं आत्ता ज्या पद्धतीनं चर्चा चालू आहे त्यामध्ये आमची समाजाची अपेक्षा अशी होती की सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण आमचं का फेटाळलं गेलेलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं काय मुद्दा होता की आमचं प्रतिनिधित्व नोकरीतलं आणि शिक्षणातलं जे होतं ते 100% मोजणं गरजेचं होतं. ते 48% मोजल्यामुळं आज ती संख्या आमची 30%च्या वर दिसायला आलेली आहे. मग अशा पद्धतीनं चुकीचं जे मापदंड झालेला आहे त्याच्यावर चर्चा असेल किंवा मराठा समाजाचं पुन्हा एकदा सामाजिक मागासलेपण हे करण्यासाठी आर्थिक आणि शैक्षणिक जे प्रतिनिधित्व आपल्या राज्य मागास आयोगानं अभ्यास करणं गरजेचं होतं. पण राज्य मागास आयोगच सगळा बरखास्त होत निघालेला आहे. अशा वेळेला मराठा समाजाला आता लक्षात आलेलं आहे आपली फसवणूक होणार आहे. त्यामुळं जरांगे पाटलांनी जी 24 तारीख दिलेली आहे त्यावेळी या राज्य शासनाला समजून येईल. अजून ते आम्हाला मराठ्यांना हलक्यात घेतात. पण ज्या वेळेला आम्ही आंदोलनाचं ठिकाण हे मुंबई असणार आहे त्यावेळी त्यांना चटके कसे बसणार आहेत याचे त्यांना पोलीस रिपोर्टसुद्धा आहेत. तर शासनानं परत एकदा जागं व्हावं. जर का मराठ्यांना फसवलं तर 24 नंतरचा दणका हा साधा असणार नाही, तो त्यांना पेलवणारही नाही अशा पद्धतीचं आंदोलन असेल.